हाय एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज कंटिन्यू करते आहे द अल्केमिस्ट मराठी ऑडिओ बुक. तर याआधी आपले 81 पेजेस रीड करून झाले होते, तर मी आता 82 पेजवरून कंटिन्यू करत आहे. ओॲसिस मध्यभागी असलेल्या भल्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र छावणीसमोर पहारा देणाऱ्या सैनिकासमोर येऊन तो उभा राहिला. मी वाळवंटाचा संकेत घेऊन आलो आहे. मला प्रमुखांना भेटायचं आहे. चकार शब्दही न उच्चारता तो सैनिक तंबून शिरला. बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचा पोशाख चढवलेला तरुण अरब त्याच्याबरोबर होता. बघितलेल्या दृश्याची माहिती तरुणाने त्याला देताच त्याला थांबायला सांगून तो आत गेला. रात्र झाली. अनेक व्यापारी व योद्धे तंबूत शिरले आणि तिथून बाहेर पडले. एक एक करत सर्व तंबूसारख्या शेकोट्या वेचल्या. वाळवंटासारखी शांतता ओॲसिसमध्ये पसरली. प्रमुख तंबूत तेवढा उजेड दिसत नव्हता. इतका वेळ तिथे तिष्ठत उभं असणाऱ्या तरुणाच्या फक्त फातिमाचे विचार होते. सगळ्यात शेवटी तिच्याबरोबर झालेल्या संभाषणाचा अर्थ त्याला अजूनही तितकासा उलगडला नव्हता. अनेक तास वाट पाहिल्यानंतर सैनिकाने तरुणाला आता जाण्यासाठी खुणावलं. आत शिरताच तिथलं दृश्य पाहून तरुण अवाक झाला. वाळवंटाच्या मध्यभागी इतका राजेशाही तंबू असू शकतो अशी कल्पनाही त्याने आजवर केली नव्हती. जमिनीवर उत्तम गालिचे अंथरलेले होते. शुद्ध सोन्याच्या शमदानातून दीपदाणीतून मेणबत्त्या पेटल्या होत्या. तंबूच्या आतल्या भागात सर्व टोळी प्रमुख वर्तुळाकार बसले होते. मऊ सुत्त गाद्यांवर उच्च रेशमी वस्त्र आच्छादलेली होती. विविध सुखामेवे आणि चहाने भरलेली चांदीची तंबक घेऊन नोकरांची ये-जा सुरू होती. प्रमुखांच्या हुक्क्यांमध्ये निखारे पेटत ठेवण्याचं काम काही नोकर करत होते आणि त्याच्या गोडसर धुराने तंबू व्यापला होता. तिथे जाणारे 8 प्रमुख बसले होते आणि त्यापैकी मुख्य कोण हे तरुणाने तात्काळ ओळखलं. अर्धवर्तुळाकारासारख्या मध्यभागी बसलेल्या आणि पांढरा सोनेरी पोशाख केलेल्या अरब हाच त्याचा मुख्य होता. मागाशीच्या अरब तरुणाशी संवाद साधला होता तोही तिथेच त्याच्या बाजूला उभा होता. त्या तरुणाकडे पाहत एका सरदाराने विचारलं, संकेतांबद्दल बोलणारा त्रयस्थ कोण आहे? तो मी आहे, असं म्हणत तरुणाने पाहिलेलं दृश्य त्यांना सांगितलं. ते ऐकल्यावर दुसरा सरदार म्हणाला, गेल्या कित्येक पिढ्या आम्ही येथे वास्तव्य करत असताना वाळवंटाने कुणा त्रयस्थाला अशा गोष्टी का उघड करून दाखवाव्यात? कारण माझे डोळे अद्यापी वाळवंटाला सरावलेले नाहीत. तरुणाने म्हटलं, वाळवंट अंग वळणी पडलेल्या नजरांना न दिसू शकणाऱ्या गोष्टी मला दिसू शकतात. त्याच्या मनात आलं, जगतात्माबद्दल मला माहिती आहे म्हणूनही असेल. आता तिसरा सरदार म्हणाला, ओॲसिस हे तटस्थ जागा आहे. कुणीही कधीही ओॲसिसवर आक्रमण करत नाही. मला जे दिसलं तितकंच मी तुम्हाला सांगू शकतो. माझ्या सांगण्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर कुठलीही कृती न करता तुम्ही बसून राहू शकता. त्याने असं म्हणताच सर्वांनी चर्चा करायला सुरुवात केली. त्याची भाषा अरबी असली तरी तरुणाला तो परिचित नव्हता. तिथून जाण्यासाठी तो वळणावर तितक्यात रक्षकाने त्याला तिथेच थांबायला सांगितलं. आता पहिल्यांदाच तरुणाला भीती वाटली. अघटिताची नांदी त्याला संकेतावरून मिळाली होती. वाळवंटात पाहिलेल्या दृश्याबद्दल आपण सर्वांशी उगाचच बोललो असा पश्चाताप त्याला झाला. अचानक मध्यभागी बसलेला वयस्कर प्रमुख किंचित हसला. तरुणाला थोडं बरं वाटलं. होणाऱ्या चर्चेत प्रमुखाने भाग घेतला नव्हता. खरं तर इतका वेळ त्याने एकही शब्द उच्चारला नव्हता. परंतु जगाच्या निशब्द भाषेची सवय असल्यामुळे तंबूत पसरलेल्या शांतीच्या कंपनाची जाणीव तरुणाला होत होती. आपण इथे येण्यात शहाणपणा दाखवला असं त्याला वाटू लागलं. चर्चा संपली. वयस्कर प्रमुख बोलू लागला. बाकीचे सरदार ऐकू लागले. प्रामुख्याने तरुणाकडे निर्विकार नजरेने पाहिलं. तो शून्यात पाहत असावा. तरुणाला समजेल अशा भाषेत प्रमुख बोलू लागला. सुमारे 2000 वर्षापूर्वी अति दूरच्या एका प्रांतात एका मनुष्याच्या स्वप्नावर विश्वास होता. त्याला एक खंदकात फेकून देण्यात आलं होतं. त्यानंतर गुलाम म्हणून त्याला विकण्यात आलं. आमच्या व्यापाऱ्यानेही त्याला विकत घेऊन इजिप्तला आणलं. स्वप्नांमध्ये विश्वास असणाऱ्याला स्वप्नांचा अर्थही लावता येतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्थिर नजरेने तरुणाकडे पाहत तो पुढे म्हणाला, जेव्हा फारोला हाडकुल्या गायींची त्यानंतर लठ्ठ गायींची स्वप्न पडली तेव्हा मी ज्या माणसाबद्दल मागाशी बोललो त्या इजिप्तला दुष्काळातून बाहेर काढलं. त्याचं नाव जोसेफ होतं. तुझ्यासारखाच तोही परक्या भूमीत आलेला त्रयस्थ होता. सर्वसाधारण तुझ्याच वयाचा होता तो.
बोलता बोलता तो थांबला. त्याच्या नजरेत अजूनही परकेपणा दिसत होता. आम्ही नेहमी परंपरांचा सन्मान राखतो. त्या परंपरांमुळे दुष्काळग्रस्त काळातून इजिप्त वाचू शकला. त्यानंतर इजिप्तचे लोक धनाढ्य झाले. वाळवंट कसं ओलांडायचं, मुलाबाळांनी विवाह कसे करायचे, अशा सर्व बाबी परंपरामुळे शिकता येतात. दोन्ही बाजूंना ओॲसिस आहेत, त्यामुळे दोन्ही बाजू असुरक्षित आहेत. म्हणून तर परंपरेनुसार ओॲसिस नेहमी तटस्थ भाग मानला जातो. वृद्ध प्रमुख बोलत असताना कुणीही चकार शब्द उच्चारत नव्हतं. तथापि परंपरा असेही सांगतात की वाळवंटाने दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवायला पाहिजे. आज आम्ही जे काही जाणतो ते आम्ही वाळवंटातून शिकलो आहोत. इतकं बोलून वृद्धाने खूण केली. त्याबरोबर सगळे उठून आम्ही उभे राहिलो. चर्चा संपली होती. हुक्के विझवले गेले. रक्षक सतर्क झाले. तिथून निघण्यासाठी तरुण वळणावर तितक्यात वृद्ध पुन्हा बोलू लागला. ओयासिसवर असणाऱ्या कुणीही हत्यारं बाळगू नयेत. हा आजवर चालत आलेला करार आम्ही उद्या मोडणार आहोत. उद्याचा दिवस आम्ही शत्रूसाठी सज्ज राहू. सूर्यास्त होताच माणसांनी त्याची हत्यारं माझ्याजवळ पुन्हा परत आणून द्यायचे. मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक 10 शत्रूंमागे तुला सोन्याचा एक तुकडा मिळेल. पण लक्षात ठेवा, जोवर युद्ध सुरू होत नाही तोवर कुणालाही हत्यार उपसता येत नाही. या वाळवंटाप्रमाणेच हत्यारसुद्धा लहरी असतात. त्याचा वापर केला नाही तर पुढच्या वेळेस कदाचित ते काम देणार नाही. उद्या दिवस सरताना एकही हत्यार वापरलं गेलं नाही तर त्यापैकी एक तुझ्यावर वापरलं जाईल. तरुण तंबूतून बाहेर पडला तेव्हा पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ओॲसिस उजळलं होतं. त्याच्या तंबूपासून तो साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर होता. संभ्रमित अवस्थेत त्याने आपल्या तंबूकडे चालायला सुरुवात केली. प्रसंगाने घेतलेल्या कलाटणीमुळे तो हादरला होता. जगत आत्म्याचा तोपर्यंत पोहोचण्यात त्याला भरी यश आलं होतं. तरी त्यासाठी कदाचित प्राणार्पण करावं लागणार होतं. भयावह होता हा विचार. पण नियतीचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने ज्या दिवशी आपल्या मेंढपाळांचा कळप विकला होता त्या दिवसापासून तो सतत काही ना काही जोखीम उचलत होता. शिवाय सारवणाने म्हटल्याप्रमाणे उद्या काय किंवा परवा काय, मरण हे मरणच असणार होतं. त्याची भीती बाळगण्यात काही अर्थ होता? प्रत्येक दिवसानंतर जिवंतपणी ठसा उमटवायचा की अंतिम निरोप घ्यायचा हे तेवढंच समजायचं होतं. मुक्तूप एकाच शब्दांवर सारं काही अवलंबून होतं. त्या निस्तब्ध वातावरणात चालत असताना त्याच्या मनात आता जराही पश्चाताप नव्हता. समजा ईश्वराच्या मनात भविष्य बदलण्याची इच्छा नसेल तर अगदी उद्याचंच मरण निश्चित होतं. पण त्याआधी त्याने सामुद्रधुनी ओलांडली होती. काच समानच्या दुकानात काम केलं होतं आणि वाळवंट ओलांडलं होतं. फातिमाच्या नजरेतली शांतता अनुभवली होती. आपलं घर सोडल्यापासून आजवर आयुष्यातला प्रत्येक दिवस त्याने परिपूर्णतेने घालवला होता. समजा तो उद्या मेला तरी इतर सर्व मेंढपाळाहून त्याने अधिक जग अनुभवलं होतं. त्याचा त्याला अभिमान होता. तितक्यात त्याला गडगडाट ऐकू आला है ना. अचानक आलेल्या वाऱ्यांच्या प्रचंड झोतामुळे तो जमिनीवर फेकला गेला. आज समंतात प्रचंड वाळवंट उठली. चंद्रबिंब त्यात झाकलं गेलं. आता त्याच्यासमोर एक प्रचंड मोठा पांढरा घोडा थयथयाट करत खिंकाळत होता. सारं काही दिसेनासं झालं. काही क्षणांनी सारं शांत झालं. धूळ दबली. समोरच्या दृश्याने तरुणाचा थरकाप झाला. त्या पांढरशुभ्र घोड्यावर काळ्या कपड्यातला स्वार आरूढ झाला होता. त्याच्या डाव्या खांद्यावर बहिरी ससाना आला होता. त्याने डोक्यावरती फेटा गुंडाळला होता. चेहऱ्यावर बांधलेल्या काळ्या रुमालीतून त्याचे डोळे तेवढे दिसत नव्हते. कदाचित तो वाळवंटातला दूत असावा, पण त्याचं अस्तित्व साध्यासुध्या दूताहून कैकपटीने अधिक सामर्थ्यशाली होतं. त्या विचित्र स्वराने कमरेला लटकवलेल्या बॅनातून भली मोठी नागमोडी तलवार बाहेर काढली. चंद्रप्रकाशात तिचं पातं लखलखलं. बहिरीनी ससाण्यातून उडण्यातून बहिरी ससाण्यांच्या उडण्यातून अर्थ काढण्याची हिंमत कोणी केली? गडगडाडी स्वरात प्रश्न आला. अल्लफयमचा 50,000 खजूर झाडांतून त्याचा आवाज घुमला. तरुण म्हणाला, मी केलं ते धाडस. सँटियागो मॅटामोरसची आठवण त्याला झाली. तोही असाच पांढऱ्या घोड्यावर बसून येत असे. शत्रूला घोड्याच्या टाचेखाली तुळवत असे. हा माणूस अगदी तसाच दिसत होता. फक्त कदाचित भूमिकांची अदलाबदल तेवढी झाली होती. मी असं केलं ते धाडस.
असं पुन्हा एक वार म्हणत तलवारीचा घाव झेलण्यासाठी तरुणाने मान झुकवली. मी जगत आत्म्यापर्यंत पोहोचू शकल्याने अनेक जीव वाचू शकतात. तरुणाच्या अपेक्षेप्रमाणे तलवारीचा घाव त्याच्या मानेवर पडला नाही. त्याऐवजी त्याने अभ्यागताने तलवार सावकाश खाली झुकवत तरुणाच्या कपाळाच्या मध्यभागी टेकवली. रक्ताचा टपोरा थेंब तिथे तरळला. आता तो घोडेस्वार अगदी स्तब्ध होता. तरुणही तसा स्तब्ध उभा राहिला. तिथून पडून जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. उलट एका विलक्षण आनंदाची जाणीव त्याला अंतरंगातून होत होती. नियतीचा मागोवा घेण्याच्या प्रयत्नात तो मृत्यू पावणार होता आणि फातिमासाठी संकेत खरे ठरले म्हणायचे. या क्षणी तो आपल्या शत्रूसमोर उभा होता, परंतु मृत्यूची काळजी वाटण्याची आवश्यकता उरली नाही, कारण जगतात्मा त्याचीच वाट पाहत होता आणि काही वेळातच तो त्याचा एक भाग बनणार होता. उद्या शत्रूही त्या आत्म्याचा भाग बनणार होते. अजूनही त्रयस्थाने तलवार तशीच धरली होती. तो गरजला. पक्षाच्या उडण्याचा अर्थ तू का लावलास? ते पक्षी मला जे काही सांगू इच्छित होते तेवढंच मी वाचलं. त्यांना ओएसिस वाचायचं आहे. उद्या तुम्ही सगळे मराल, कारण तुमच्याकडे जितकी माणसं आहेत त्याहून अधिक माणसं इथे ओएसिसमध्ये आहे. तलवार अजूनही तशीच तरुणाच्या कपाळावर टेकलेली होती. अल्लाच्या निर्णयात ढवळाढवळ करणारा तू कोण? तरुणाला सर्वनाचे शब्द आठवले. तो म्हणाला, अल्लाने सैन्याच्या तुकड्या निर्माण केल्या आहेत. तसेच त्याने बहिरे ससाने निर्माण केले आहेत. पक्ष्यांची भाषा त्यानेच मला शिकवली आहे. सारं काही एक समान हाताने लिहिलेलं आहे. आता कुठे त्रयस्थाने तरुणाच्या कपाळावर टेकवलेली तलवार बाजूला केली. तो म्हणाला, तू ज्या संभाव्य सूचना देतोस त्याबद्दल थोडी काळजी घे. जेव्हा एखादी गोष्ट लिहिलेली असते तेव्हा कुठल्याही प्रकारे त्यात बदल करता येत नाही. तरुणाने उत्तर दिलं, मला फक्त सैन्यदल दिसलं. युद्धाची परिणती दिसली, मला दिसली नाही. त्या उत्तराने बहुधा त्रयस्थाने समाधान झालं असावं. एक परका माणूस परक्या भूमीत काय करतो आहे? तलवार हातात पेलत त्याने विचारलं. मी माझ्या नियतीचा पाठपुरवठा करतो आहे. तुम्हाला नाही कळणार ते. आता कुठे त्रयस्थाने तलवार मॅन केली हे पाहताच तरुणाला हुश्य झालं. तुझ्या धैर्याची कसोटी घेणं मला भाग होतं. त्रयस्थ बोलू लागला. जगत भाषा समजून घ्यायची असेल तर धैर्य हा गुण सर्वाधिक महत्त्वाचा असतो. ते शब्द ऐकताच तरुणाला आश्चर्य वाटलं. फारच कमी लोकांना याबद्दल माहिती होतं. इतक्या दूर आल्यावर आता तू घेतलेला ध्यास सोडता कामा नये. त्रयस्थाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. वाळवंटावर प्रेम तर करायलाच हवं, पण त्यावर पूर्ण विसंबून चालणार नाही. प्रत्येक माणसाला तावून सुलाखून घेण्याची वाळवंटाची रीत आहे. प्रत्येक पावला गणित आव्हान देत क्षणभरही चित्त विचलित झालं तर वाळवंट समोरच्याला मारून टाकतं. त्याच्या बोलण्यामुळे तरुणाला वृद्ध राजाची आठवण झाली. त्रयस्थ शेवटी म्हणाला, उद्या जर योद्धा इथे घेऊन गेल्यावर सूर्यास्तापर्यंत तुझं मुडकं तुझ्याच धडावर राहील असेल तर तू माझा शोध घे. ज्या हाताने इतका वेळ तलवार पेलली होती त्या हातात त्याचा चाबूक होता आणि घोडा पुन्हा खिंकाळला. त्याच्या टापांनी पुन्हा धूळ उडली. घोडेस्वार दौडत निघाला. तेवढ्यात तरुणाने ओरडून विचारलं, पण तुम्ही कुठे राहता? चाबूक धरलेल्या हाताने दक्षिण दिशेकडे निर्देश केला. तरुणाला किमयागार भेटला होता.